पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली किंवा अवघे आनंदाची सृष्टी झाली। आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाली ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली। तुका मने भाग्य या नावे मनिजे तुका मने भाग्य या नावे मनिजे संसारी जन्मिजे याची लागे काम क्रोध लोभ निमाली ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली। विठ्ठला 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 सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणोतगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईश आनन्दि वल्लभं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरान्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। यैव पांडुरंगे नेयि सांभाळो यैव पांडुरंगे नेयि सांभाळो यैव पांडुरंगे नेयि सांभाळो यैव पांडुरंगे नेयि सांभाळो करुणा वचनी आलवितो आलवितो करुणा करुणा आलवितो करुणा वचनी आलवितो करुणा वचनी आलवितो पांडुरंगे नेयि सांभाळो पांडुरंगे नेयि सांभाळो पांडुरंगे नेयि सांभाळो पांडुरंगे
महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह भावार्थ रामायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जीव झाला थोडा नार झाले जास्त म्हणजे हे प्रेम आहे महाराज. महाराष्ट्रात मी खूप फिरलो, पर साम टीव्ही असेल, झी टीव्ही असेल, मी सर्व पाहिलं. मी ते स्टेजवरती जाऊन आलो, पण हे निखळ प्रेम फक्त मराठवाड्यामध्येच भेटतं. वा वा. बाहेर पैसा भेटल आणि पैसा तर कोणी कमवते, पण हे निस्वार्थ जे प्रेम आहे ना, तर मी आलं तसं मी पाहतोय. खरं म्हणजे खूप आदर, ती आत्मीयता. रात्रपासून फोन किती वाजता निघणार, हे प्रेम असल्याशिवाय होत नाही. खरं म्हणजे आता ते डोळ्याने बघितलं, शब्दाच्याही पलीकडे आहे. तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे, माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे, शब्दात सांगता येत नाही. प्रेम नाही सांगता, बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. ते मी पाहिलं आता. महाराज बरोबर आहे का? असो, सर्वांचे तुमच्या आशीर्वाद आहेत म्हणून खूप दिवसापासून हा योग घडून आलेला आहे. आल्याच्या नंतर खूप मनाला प्रसन्न वाटलं. पर अयोध्येपर्यंत आम्ही गेलो. प्रभू रामचंद्राची मूर्ती जी आपल्या इथे आहे ती इतरत्र कुठे नाही. बाकीकडे तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसेल, सीता आणि रामाची दिसेल, लक्ष्मण सीता दिसतील, हनुमंत लक्ष्मण सीता आणि राम दिसेल. पण प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत अशी मला वाटतं ही पंचयोगाची मूर्ती फक्त आणि फक्त आपल्या हिवरडीमध्ये असेल. आणि खूप प्रसन्न, अगदी मनाला मोहून टाकणारं असं ते रूप आहे. आणि हा कार्यक्रम जवळजवळ 2 शतक आणि अमृत महोत्सव, म्हणजे द्विशतकोत्तर अमृत महोत्सव जवळजवळ हा म्हणजे 273 वर्ष. कार्यक्रम सुरू करणं सोपं आहे, टिकवणं फार अवघड आहे. ते बी 2025 सारख्या काळामध्ये फार अवघड आहे. मंदिर बांधणंही सोपं आहे, पण मंदिराची ती निगा राखणं फार अवघड आहे. कोटीचे मंदिर आहेत पण संध्याकाळी दिवे नाहीत. पण जवळजवळ मला वाटतं 300-350 वर्ष ही अखंड परंपरा संपूर्ण ग्रामस्थ मंडळी हिवर्डीकर, सप्ताह कमिटी असेल, गावकरी मंडळी असतील, भजनी मंडळी असतील, तरुण मंडळ असेल, या सर्वांना मी मनापासून मानाचा मुद्रा करतो. जोरात एकदा टाळी वाजवा. जेवण झाले असतील ना, बरोबर? जेवणाचा आवाज तर फार फाट्यापर्यंत, पण टाळ्याचा काय आवाज आहे ना, फुकटची टाळी तरी वाजवा. काय सुंदर निवेदन, किती राबतात हे लोक. पहिल्या दिवशी सांगितलं की म्हणजे चुलब नावतो ना दोन्ही टाइम, तर हे पण फार अवघड आहे. देणारे भरपूर आहेत, करणारे कोणी नाहीत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, पण इथे देणारे आहेत आणि करणारे आहेत, बरोबर का नाही? म्हणून तरुण मंडळीसाठी परत एकदा टाळी वाजवा. परत तुम्हाला मी ज्ञानेश्वरी माऊली होईपर्यंत म्हणणार नाही टाळी वाजवा म्हणून, आणि तुम्ही वाजवणार नाहीत मलाही माहिती. म्हणून तर म्हणावं लागतं सारखं, म्हणा विठ्ठल विठ्ठल, बरोबर आहे का नाही? का? कारण की भजन मुखाला येण्यासाठी पुण्य लागतं आणि शिव्या तोंडाला येण्यासाठी पापच लागतं. म्हणून सारखं म्हणावं लागतं, लागोनिया पाया, लागोनिया पाया विनीतो तुम्हाला, लागोनिया पाया विनीतो तुम्हाला, तुम्हाला करताई बोला मोठी नाम, करताई बोला मोठी नाम. लागोनिया पाया विनीतो तुम्हाला, लागोनिया पाया विनीतो तुम्हाला.
पारायण व्यासपीठ परमपूज्य आदरणीय प्रभाकरजी महाराज मोरे पिंपळगावकर व ग्रामस्थ मंडळी हिवर्डी तसेच काकडा भजन संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि या सप्ताहामध्ये ज्ञानदान देणारे सर्वच महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी. सप्ताह किती मोठा, महाराज मोठे आले म्हणजे सप्ताह मोठा नाही, किंवा पंक्ती फार झाल्या म्हणजे सप्ताह मोठा नाही. ज्या सप्त्यामध्ये कलाकार मोठे असतात तो सप्ताह मोठा असतो, बरोबर आहे. आणि या सप्ताहामध्ये आपल्या जिल्ह्याचं भूषण आदरणीय संगीत अलंकार शिवाजी महाराज काकडी जिजा, तसेच कृष्णा महाराज पोहेकर, पांडुरंगजी महाराज वाघमारे, चिलिया महाराज बाळ, कैलास महाराज पवार, कृष्णा महाराज देशमुख, मदन महाराज मोरे पिंपळगावकर, मदन बुवा कृष्णबुवा घेटोळी, प्रभू महाराज मोरे, विष्णू महाराज टोनपे, आसाराम साने, नेर, गणेशराव मोरे, बाबूराव लाडणे शेवगा, गुलाब महाराज, परमेश्वर महाराज वाई, राजू महाराज वैद्य, गणेश महाराज सराटे व पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी. मृदंगाचार्य मृदंग अलंकार आदरणीय तालमने गजाननजी दादा उफाळ आणि मृदंग अलंकार मृदंग विशारद युवा मृदंग वादक आमचा माऊली महाराज शेळके आणि गजानन महाराज मोरे, अविनाश महाराज कुरळकर, अतुल महाराज शिलवंत, अभिषेक महाराज भुतेकर, सौरभ महाराज भुतेकर, चोपदार दत्ता महाराज उगले, प्रकाश महाराज भुतेकर, बरोबर का नाही. आणि संपूर्ण चहा पाणी करणारे मंडळी. खरं म्हणजे जावई आणि सासरे आपल्याला भेटतात कोर्टामध्येच. सध्याच्या घडीला फार अवघड झालंय, पण इथं काय वैशिष्ट्य आहे बघा, सासरा आणि जावई त्यांच्यासाठी एकदा टोळ्या बाबा. सोपं नाही ना, जावयाचं आणि सासऱ्याचं भाषण नाही महाराज. जावई घरात तर सासरा बाहेर, सासरा घरात तर जावई बाहेर, पण दोघंही आणि खूप आनंदाने. अगदी त्यांनी मला तिथंच परिचय करून दिला, आम्ही सासरे जात मला बरेच माझ्याच कीर्तनाला भेटले तरी असं परमार्थातला खरा हा आनंद आहे. आणि आता सर्वच खरं म्हणजे मला इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळं प्राप्त झाला ते आपल्याच गावातील, पण सध्या चिखलीला राहत असताना खूप अनेक माणसांना ज्यांनी आपल्या सन्मार्गावरती लावलेलं आहे आणि खूप कष्टातून परिश्रमातून त्यांचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. आदरणीय आमच्या ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळाचे उपाध्यक्ष मोहिते नाना आणि आमचे बाळासाहेबजी भुतेकर. खरं म्हणजे यांच्यामुळं हा योग आला. नानाने गेल्या वर्षीच खरं म्हणजे ते ठरलं होतं, पण काही कारणास्तव ते नाही, पण ह्यावर्षी तो योग आला. आणि आज विशेष उपस्थिती म्हणजे मला खरं आनंद वाटतो की तरुण मंडळी खूप आहेत आणि तरुणांनी फार पुढे येणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी पुढे करणारे ते असतातच, पण पुढे चालणारा माणूस फार हुशार लागतो. बघा, एखादा मनुष्य आहे पुढे चालतो, त्याच्या पाठीमागे लाखो लोक आहेत. तो जर योग्य मार्गाने चालला तर पाठीमागचे लोक व्यवस्थित ठिकाणी जातील, पण जर का तो मार्ग चुकला तर पाठीमागच्यांना धोका बसतो. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना 60-70 विद्यार्थी एका वर्गामध्ये असतात. एखादं वाक्य जर शिक्षकाकडून चुकीचं गेलं तर कदाचित 60 मुलावरती तो परिणाम होतो, वर्ष बरबाद होतो. घरामध्ये 8-10 लोकांचं कुटुंब असेल, कुटुंब प्रमुखाकडून जर एखादा निर्णय चुकला तर त्याचे परिणाम संपूर्ण घराला भोगावे लागतात. तसा पुढे जाणारा एखादा श्रेष्ठ आहे, त्याच्या पाठीमागे लाखो लोक आहेत, कदाचित जर त्याचा मार्ग चुकला तो गेला, पण पाठीमागच्या लाखो लोकांना तो घेऊन जातो. काय तुकोबारांचं प्रमाण, पंथ पुढे लासी चालता न कळे, मागल्याने डोळे उघडावे. पुढे चालणारा मनुष्य सावध आहे का बेसावध आहे हे पाठीमागच्यांनी कळायला पाहिजे. नाही सध्या आपलं काय झालं, लागली मेंढी त्या लांडग्याच्या तोंडी तसं काम झालं. चला रे चला, पण कुठे जायचंय काही मेळ नाही. म्हणून पुढे जो आहे तो फार जाणता महत्वाचा. म्हणून तरुण मंडळी ही पाठीमागे आहेत, पण पुढचेही मार्ग म्हणजे कार्य करणारे अगदी जर त्या योग्यतेचे असतील तर मागचा येणारा वर्ग बरोबर त्या पावलावरती पाऊल ठेवून चालतो. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि एर अनुष्ठिती सामान्य सकळ. पुढच्या माणसांनी जसं वडील घरामध्ये आई वडील जसे वागतात तसे लहान मुलं वागत असतात, पण आजच्या घडीला बऱ्याच आई वडिलांचं एकच वाक्य, महाराज मुलं ऐकत नाहीत. मुलं ऐकतात, आई वडील चुकीचं वागतात म्हणून मुलं चुकीचं वागतात. विठाला पूर्ण कार्यक्रमाचं अगदी मार्गदर्शन व्यवस्थित जिथले तिथं आदरणीय परमपूज्य विष्णूजी महाराज
आणि आमचे केदार महाराज. तर सर्वच कोणाचं नाव राहील किंवा न राहील, कारण की माझी काय अजून येती जाती झालेली नाही. नवीन मुलगी असते, तिला आई शिकवत असते आणि आईनं शिकवलं पाहिजे. नाथ महाराज बोलतात, निज कन्येशी शिकवी माता, लाज धरावी लोका देखाता, एकांता मिळाली एकांता, लाज सर्वता. आईनं मुलीला शिकवलं पाहिजे. बरोबर आहे का? 4-2 वेळा तिच्या एकदा चक्र झाले की मग ती घाबरत नाही. तिला सासूचा अंदाज आलेला असतो, सासऱ्याचा अंदाज आलेला असतो, ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं त्याचाही अंदाज आहे. पण नवीन नवीन ती जरा घाबरते. तिला आई सांगत असते, जरी कोणी काय बोललं नाही म्हणायचं आणि काम करायचं, फक्त हो म्हणायचं, म्हणजे ऐकायचं सर्वांचं. तसं ही श्रेष्ठ मंडळी पुढे आहेतच, पाठीमागं संपूर्णच तो आधार आहे. म्हणून ज्येष्ठांचा मार्ग घेत घेत ही नवीन पिढी पुढे पाऊल टाकत असते. म्हणून हा खरं म्हणजे ज्यांच्यामुळे हा योग आला ते नाना आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी असेल, सप्ताह कमिटी असेल. खरं म्हणजे विशेष म्हणजे काय आहे, घरकुल सारख्या ठिकाणी परमार्थाचं वातावरण करणं फार अवघड आहे. आता आपल्या गावामध्ये सप्ताह करायचं म्हटलं की काही अडचणी येणार नाही, कारण की जी काय कमिटी निर्णय घेईल तो संपूर्ण ग्रामस्थांना तो मान्य असतो. पण तिथे अनेक जातीचे, अनेक पंथांचे, अनेक विचाराचे 150 बिल्डिंगीपैकी जवळजवळ प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक एका धर्माचा एक मनुष्य आहे. म्हणजे सर्वांचा एक विचार करणं फार अवघड आहे. तिथे सप्ताह करणं म्हणजे वाघ शाकाहारी केल्यासारखं. तर वाघ शाकाहारी करता येत नाही. तशा लोकांमध्ये तो परमार्थ रुजवणं आणि गेली 7 वर्ष खूप हे मंडळ, त्या मंडळाचे आमचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सल्लागार आमचे नवले काका असतील, खजिनदार आमचे उत्कृष्ट भजन सम्राट साळीविकर असतील, च्या मंडळाचे सचिव आमचे आदरणीय साळुंके साहेब असतील. आता जो भंडारा डोंगरावरती 375वा जो माऊली महाराजांनी सप्ताह केला, खूप भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये, तर या मंडळाने प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन 6,61,000ची वर्गणी त्या सप्ताहासाठी गोळा करून दिली. परिश्रम, प्रत्येक लोकांपर्यंत आपला विचार पोहोचावा. तो ख्रिश्चन असेल, मुस्लिम, अनेक धर्माचे लोक असतात, सर्वांना आपला विचार पटून किंवा धर्म जागला तर पुढे सर्व जगेल, नाही तर फार अवघड परिस्थिती आहे. म्हणून तेही मंडळ सर्वच जण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. चे गोविंदराव आहेत आणि सर्वच आहेत. जास्त मी प्रस्तावनेमध्ये वेळ मी घालवत नाही. सर्वांच्या चरणी परत एकदा नतमस्तक होऊन आपल्या अभंग सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करू. कलिया सिंध कडोपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. सुरुवातीला जसा आवाज होता ना तसं थोडस मला मॉनिटरला रिटर्न द्या. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत या चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अवस्थापर म्हणजे स्थितीपर प्रकरणातील हा अभंग असो आहे. मानवी जीवनामध्ये महाराजांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली, साधूची कृपा झाल्यानंतर काय बदल झाला, तर तो बदल एका दृष्टांताच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलेला आहे. विठाल मनुष्य परमार्थ करतो, भक्ती करतो, पण जर बदल झाला नाही तर भक्ती काही कामाची नाही. बदल जर होत असेल, बदल झाला पाहिजे. साधना करतो, पहिलवाने कोल्हापूरला राहतो, महिन्याला 20,000 रुपये त्याला खर्च येतो, त्याचा जर परिणाम दिसला नाही तर केलेला तो शीन होतो. किंवा तूप खातो म्हणल्यानंतर त्याचं रूप दिसलं पाहिजे. साधना करतो, शेती करतो म्हणल्यानंतर त्याचं पीक दिसलं पाहिजे. म्हणजे कुठलाही कर्म करत असताना किंवा साधना करत असताना त्या साधनेचा परिणाम दिसला पाहिजे, तर ती साधना केलेली सफळ आहे, नाही तर व्यर्थ आहे. तुम्ही आम्ही साधना करत नाहीत का? करतो, पण बदल काय होतो? आज बघा, परमार्थ खूप वाढला. स्वर्गीय इंगळे दादा सांगत असतात, परमार्थ वाढला, फक्त परमार्थाची लांबी रुंदी वाढली. बरोबर आहे. लाखो लोक कीर्तनाला आहेत, लाखो लोकांचं अन्नदान आहे, काही अडचण नाही, पण समाजामध्ये जो बदल व्हायला पाहिजे तो बदल होत नाही. म्हणजे लांबी रुंदी वाढली पण परमार्थाची खोली वाढली नाही. आणि जोपर्यंत खोली वाढत नाही तोपर्यंत लांबी रुंदीला किंमत. घर बांधत असताना चारही बाजूचा विचार करावा लागतो. 2 बाजूचा विचार केला तर ते घर कधी कोसं, पाया विना भिंत तातडीची. घर बांधायचं असेल तर अगोदर पाया त्याला मजबूत लागतो,
म्हणून परमार्थ करत असताना साधनेचा पाया आपला मजबूत लागतो. ही वारकरी संप्रदायाची इमारत जी टिकून आहे कशामुळे? ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले. आतापर्यंत अनेक संप्रदाय आले गेले, येतील जातील, पण वारकरी संप्रदाय अनादी कालापासून, कालही होता तो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. विठाला सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ जगामध्ये संप्रदाय दुसरा कुठला नाही. बाकीच्यांना नाव ठेवायचं नाही. आपलं चांगलं म्हटलं की बाकीच्यांना वाईट म्हणण्याचं काही कारण नाही. इतका आपला स्वच्छ मार्ग आहे, स्वच्छ साधना आहे. मग आपण साधना करतो, आपल्यात बदल का होत नाही? जर बदल होत नसेल तर केलेली साधना व्यर्थ आहे. मग तुकोबा सांगतात की माझ्या जीवनामध्ये बघा, गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असतात, कापसाने कापूसपणामध्ये राहायचं नाही. कापूसपणा सोडून त्यांनी वातीमध्ये रूपांतर केलं पाहिजे. बरं, वातीवर थांबायचं नाही, त्यांनी तेलाशी तुपाशी संपर्क केला पाहिजे, तेवढ्यावरही थांबायचं नाही. त्यांनी दिव्याशी संपर्क केला पाहिजे, तेवढ्यावर थांबायचं नाही. त्या दिव्यानी भगवंताला संताला ओवाळलं पाहिजे, तर त्या कापसाचं कापूस पण पूर्ण आहे. विठाला तसं मानवी जीवनाची कृतार्थता कशामध्ये आहे? विठ्ठलाची एक देखील, तुका म्हणे जन्माचे सार्थक, जन्माचे सार्थक, जन्माचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील, भगवंताचं दर्शन झालं, साधूची कृपा झाली, भगवंताचं दर्शन झालं, आत्मसाक्षात्कार झाला, जीवनाची कृतार्थता आहे. तुम्ही घर किती वाढवा, प्रपंच तुम्ही किती वाढवा, एक दिवस तो प्रपंच तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आपला काय प्रपंच आहे महाराज? तुकोबारायने गाथ्यामध्ये कोणाच्याही प्रपंचाचं वर्णन केलं, पण रावणाच्या प्रपंचाचं वर्णन केलं का नाही? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगात एक कोटी घरे तेथे, काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. आज 90,000 रुपये तोळा आहे, अंदाजा बोलतो, आणि आहेच तिथपर्यंत, जरी नसेल तर जाईल भविष्यामध्ये. पण 7 कोटी घर, एक घर बांधायला 10 बाय 10ची रूम बांधायला कमीत कमी 2,000 वीट लागतात. एक वीट 2 किलोची. हिशोब करा, कॅल्क्युलेटर तुमचं बंद पडेल. एवढी संपदा शुद्ध कांचनाची 7 कोटी, काश्या आणि तांब्याची किती घर होते सांगता येत नाही. एवढी संपत्ती असून सुद्धा एक दिवस त्या संपत्तीची माती झाली. झाली का नाही? या भारताचा सम्राट दुर्योधन, सगळी सत्ता हातामध्ये होती, काय म्हणेल ते होतं, पण हातामध्ये खाली काय राहिलं? काहीच नाही. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही प्रपंच तुम्ही किती वाढवा. लोक म्हणतात महाराज काय सांगावं तुम्हाला, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, तुला सांगितलं कोणी करायचं? आणि शेवटी पदरामध्ये काय पडलं? दुःखच. तुम्ही किती संसार करा नेटाने, याचा बांध करा, त्याचा बांध करा, अंतिम शेवटी एक उत्तर आहे, आमच्यासाठी तुम्ही, मोठ्याने बोलत जा थोडं, बरोबर का? आमच्यासाठी तुम्ही काय केलं, हेच अंतिम उत्तर आहे. तुम्ही किती करा, 600 करीशी, तुम्हाला सगळं पाठ आहे पण बोलत नाही तुम्ही. हरीशी न भजसी कहून. म्हणून प्रपंच तुम्ही कितीही नेटाने करा महाराज, एक दिवस तो प्रपंच दुःख दिल्याशिवाय राहत. एक तर घर तरी तुझ्या अंगावरती पडेल ना, तर तुला तरी घरात जाळ. घरात जाळलं कोणाला? घर तुम्ही किती बघा, बोधले महाराजांचं एक प्रमाण, त्रिकूट कोसल्याने घर सायासे केले, दोन्ही द्वार लिंपुनिया आत गुंतू गुंतू मेले, सावध होई बापा काळ लागला मापा. तो कोसला पक्षी असतो, तो काय करतो, झाडावरती त्याचं ते घर, कोसले पाहतो ना, आता झाडत नाही, कोसले पाहायचा विषय नाही राहिला काय. तो घर करतो करतो, बाहेर येण्यासाठी तो दार ठेवत नाही, आणि आतमध्ये तो गुंतून मरतो. त्याचा विषय नाही, तो आपलाच आहे. फक्त कधी कधी काय आहे, डायरेक्ट मनुष्याला बोलता येत नाही. म्हणून बघा, वाया मनुष्यपण भारव आहे वृषभ, म्हणजे बैलाची उपमा दिली माणसा. डायरेक्ट एखाद्याला जर बैल म्हणलं तर राग येईल. समजा एखाद्याला जर मी आता गाढव म्हणलं, राग येईल ना, बरोबर आहे का नाही? घरचे माणसं बोलत नाहीत का? किती बोलतात त्याची गणता नाही. बघा, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, मी बोलत नाही. नासियले घर थुंको निया. अरे जिच्यासाठी भावातून वेगळा निघाला, जिच्यासाठी आई वडिलातून वेगळा निघाला, जिच्यासाठी भावकीतून वेगळा निघाला, अरे ज्या पत्नीसाठी सोयरे धारे सगळे सोडले,
आणि पत्नीसारखं वागू लागला. ती बायको काय म्हणते हो शेवटची? बाईल म्हणे खर, जिच्यासाठी रात्र रात्र व्हॉट्सअपवरती जागून काढल्या, ती पण म्हणते बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे. ती म्हणते का मरत नाही म्हातारा हा? फार अवघड परिस्थिती. म्हणून जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत मनुष्याने सावध असलं पाहिजे. विठाला जीवनामध्ये यशस्वी माणसं तीच होत असतात जी वेळेच्या आत सावध असतात. विरेगावरून गाडी जर 8 वाजता असेल जालन्याला जाण्यासाठी तर 7:30ला तिथे जाणं कर्तव्य. हे शहाण्या माणसाचं लक्ष. 8:30ला पळायला लागला, धापा देऊ देऊ, काय उपयोग पळू? अरे गाडी निघून गेली ना, वेळ निघून गेली. आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. व्यवहारामध्ये आपण नेहमी म्हणतो आतापर्यंत वेळ ही कोणासाठी थांबलेली नाही. आता जी वेळ आहे ती 1 तासाने नाही, आणि 1 तासाने जी आहे ती उद्या नाही. उद्या करू, नंतर करू नाही. म्हणून आता उठा, जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. का बर बाबा? धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रेघा देवाशी. सावध होऊन व्हॉट्सअप बघायचं नाही, मग भगवंताला शरण जायचं. का बरं? कारण की ही एरझार जर चुंकवायची असेल, अरे मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, आणि मला जायचंय कुठं, ही 4 प्रश्नाचं उत्तर मिळालं की जीवन अगदी सहज सोपं होऊन जातं. जोपर्यंत मीची ओळख होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये दुःख भोगल्याशिवाय पर्याय भोगावाच लागतं. मग मी कळायला पाहिजे मी कोण आहे, मी कुठून आलो. तो कोराने विचार तुम्ही कुठून आले? म्हणजे देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे बनता माझे, हे तो कैसे मोकरिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. अरे सहज मी आलो. आपणही सहज देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना मनो धनंजय. सहज आपण या मानवी देहाला सहज आलेलो. हे काय सायास केलेला नाही. बहुता जन्म अंती जन्मलाशी नरा, किंवा बहुता सुकृते नरदेह लादल, किंवा बहुता जन्म अंती जोडी लागली हाती, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. फार लांबून आलो, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येतवरी होते ह्याची कारण. जोपर्यंत मी कोण आहे, मी कशासाठी आलो, मला जायचंय कुठे, मला करायचंय काय, जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत जीवन व्यर्थ आहे. नाही तरी गेला जन्म. किती सहज सहज सांगितलं, पण तरीही जीवाला कळत नाही. का? कारण तो अज्ञानाच्या झोपेमध्ये तो झोपलेला आहे. म्हणून संत त्याला जागृती देत असतात. बाबा उठ, आता तरी उठ. आतापर्यंत आयुष्य गेलेलं जाऊ दे, कमीत कमीत राहिलेलं आयुष्य तरी क्षणभंगुर नाही भरवसा. फारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे. कोण्या सांगतात की मी या प्रपंचामध्ये जीवनामध्ये मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. तुम्ही म्हणतात आम्ही सावध नाहीत का? सावध होई बापा काळ लागला माफा, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. तुम्ही म्हणता आम्ही सावध नाहीत का? बा म्हणता मला सांगतो आता सावध सावधान समयो, तरी माणसं तिथं बेसावध असतात. बरोबर आहे का नाही? सावध तुम्ही म्हणता आम्ही नाही, आपण सावध आहोत पण योग्य ठिकाणी नाही, हिताच्या ठिकाणी आपण बेसावध आहोत. म्हणून संत तिथे जागृत करतात. तो कोण सांगतात की मी सावध झालो योग्य वेळी. काय परिणाम झाला? मला योग्य वेळी श्री गुरूंची कृपा झाली, आणि गुरूंची कृपा झाल्यामुळे माझ्यावरती भगवंताची कृपा झाली. पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, पांडुरंगी सत्य केला अनुग्रह. निर्सोनी संदेह बुद्धी भेद, निर्सोनी संदेह बुद्धी भेद, जीव शिवा संग रचले आनंद, जीव शिवा संग रचले आनंद.
गेले वाटे जाता गंग स्नान मस्त की तो जाण ठेविला कर सांगितले चिंता माझ्यावरती सत्यगुरुची सत्य कृपा झाली आणि सत्यगुरुची गुरुची कृपा झाल्यामुळे माझ्यावरती पांडुरंगाची कृपा झाली पांडुरंगाने ती कृपा केली आणि पांडुरंगाची कृपा झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला तो झालेला बदल अभंगाचं पहिलं चरण. कलिया सेंदे कडोपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग पांडुरंगाची कृपा झाली आणि माझ्या अवस्थेमध्ये जो बदल झाला तो कशाप्रमाणे बदल झाला अगदी ग्रामीण भागातील आणि सर्वांना परिचित असणारा दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे शेंदळ आपण पाहिलेला आहे म्हणजे आताच ज्वारीचे खडे उरकले बरोबर आहे पौष महिन्यामध्ये आणि ते असतात ज्वारीमध्ये पेरलेले शेंदाळू असतात बघा सुरुवातीला ते शेंदाळू पुढे पाहिल्यानंतर ते हिरवं असतं ते निबर असतं आणि ते कडू असतं आता काही लोक म्हणजे आता तरी कळलं शेंदाळू येणाऱ्या पिढीला कळतेच का नाही काय माहित बरोबर आहे का नाही शहरामध्ये एकदा गुरुजीने विचारलं अरे म्हणले याला काय म्हणतात म्हणले याला बैलगाडी म्हणतात आपण म्हणले बैलगाडीला 2 बैल असतात इथे एकच आहे म्हणजे एक घरी आहेच की बरोबर आहे का नाही असं काही गोष्टी कालांतराने म्हणजे कळणार नाही कारण आज फार फास्ट युग आहे विज्ञान युग आहे खेड्यामधील लोकांना नको वाटायला आता ज्याला त्याला वाटतं शहरामध्ये जावं गांधी त्या काळात माझ्या खेड्याकडे चला आता खेड्यातून लोक शहरात चालले तर पुन्हा खेड्यात येतात अगदी सर्वांना कळेल असा दृष्टांत त्या शेंदाळामध्ये 3 गुण असतात ते हिरवं असतं निबर असतं आणि कडू असतं पण कालांतराने त्याची ती अवस्था परिपूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पुन्हा 3 बदल होतात एक त्याचा हिरवटपणा निघून जातो त्याचा निबरपणा निघून जातो त्याचा कडूपणा निघून जातो बघा तसं नंतर ते गोड लागतं घरामध्ये जरी ठेवलं ना असा जवळजवळ 10-5 किलो त्याचा असा वाशलो कोणते ते शेंदाळू पिकले का आहे का नाही बरं आता शेंदाळाचाच का दृष्टांत दिला आंबे होते अनेक फळं आहेत ना आता फळांचा राजा आंबा आपण म्हणतो सीझन चालू आहे सध्या 1200 रुपये डझन कुठं आपल्याला द्यायचे घ्यायचे आंबा का बरं आंब्याचा गुणधर्म आहे आंबा जर कच्चा राहिला तर लोणचं होईल पिकला तर रस होईल इजाळला तर काहीच कामाचा नाही मला वाटतं तसे बरेच आंबे इजाळलेले असते परमार्थामध्ये असते व्यवहारामध्ये असते प्रत्येक गावातही असते म्हणजे जाय तिकडे पिढी लोका करी भांडवल चुका थोर झाला चुका वर का नाही काय महाराजांचे शब्द आहेत असे काही काही इजळलेले आंबे येते सत्ता बसला नाहीच होऊ त्यांना दिंडी निघाली 2 दिंड्या काढल्या कशाला जेवढा असे पण आहेत काय या विचाराचे मग आंब्याचा का बरं दृष्टांत दिला नाही अनेक फळं आहेत ना मग शेंदाळाचाच का
ते परिपूर्ण अवस्थेला गेले त्याच्यामध्ये 3 बदल होतात. तसं माझ्या जीवनामध्ये अहंकाराचा हिरवटपणा निघून गेला. 1, अज्ञानाचा निबरपणा निघून गेला. अगदी अंतकरण सहज मृदू सभाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. लोण्याचा गोळा कापण्यासाठी कुऱ्हाड लागेल का हो? का तलवार लागेल त्याला? काहीच लागणार नाही ना. अगदी इतकं मऊ असतं. तेवढं अंतकरण माझं मऊ झालं. नवनीत चित्त, नवनीताप्रमाणे तैसे सज्जनाचे चित्त. आणि जीवपणाचा कडूपणा गेला. तर जीवपणा संपला. तुका म्हणे घालू जीवपण चिरण जाऊ त्या माहेराने जाच्या. म्हणजे आता अज्ञानही राहिलं नाही, अहंकारही राहिला नाही आणि विषयाचा कुठला जीवपणाच नाही. अगदी मुक्त झालो संपूर्ण. हा बदल माझ्यात कशामुळे झाला तर ती पांडुरंगाची कृपा माझ्यावरती झाल्यामुळे, सत्यगुरूची सत्य कृपा आणि गुरुची कृपा झाल्यामुळे पांडुरंगाने माझ्यावरती कृपा केली आणि तो माझ्या जीवनामध्ये बदल झाला. आणि तो बदल होणं फार गरजेचं आहे. नाही तर 60 माणसं म्हणतात महाराज काय सांगा, सकाळी हा मनुष्य 2 तास पूजा केल्याशिवाय पाणी पित नाही. पण पूजावून उठला की मारितोच ना बाजा बाजा बायकोला लेकरायला, काय उपयोग आहे? असे बी काय काय माणसं आहेत. म्हणजे बाह्य स्वरूपाची भक्ती परमार्थामध्ये चालत नाही. जीवनामध्ये एक वाक्य महत्वाचं सांगू, आपल्याला गुरु नाही भेटले तरी चालेल. आपल्या जीवनामध्ये गुरु नाही भेटले तरी चालतील, फार नुकसान होणार नाही. पण खोटा गुरु भेटू नये, जीवनाची माती झाल्याशिवाय राहणार. सध्या मला वाटतं यांचा लय फार सुळसुळाट आलाय. काय आपलं एखादा कपड्यावाला दिसला, जटावाला दिसला, डालडोलवाला दिसला की लोक लगेच त्याच्याकडे भुलतात. नंतर ते जेलमध्ये यायचं काय होतं हे सांगायला काम नको. राष्ट्रसंत भैयूजी महाराज, बऱ्याच जण नाव ऐकलेलं असेल, इंदोरचे पाठीमागे त्यांनी जी आत्महत्या केली. स्वामींना आम्ही एकदा भेटायला गेलो त्यांना, तुम्ही होते ना, 10 मिनिटं जाऊ आमची चर्चा. आमचे ते नगरसेवक त्यांच्याकडे ते आले होते, त्यांचे ते गुरु आहेत. आणि मी सहज गेलो, मला म्हणजे क्या करते, भजन कीर्तन करते. ते बराच वेळ बोलले. आणि 15 दिवस म्हणजे जगाला ज्ञान देणारे गुरु जर आत्महत्या करून मरत असतील तर ते जगाला काय ज्ञान देणार आहेत? म्हणून जीवनामध्ये खरे संत भेटणं फार अवघड आहे. डुप्लिकेटच्या नादी लागतात लोक. नंतर पुन्हा नाव काढले की लोक शिवाय देतात. नाव काढ नको, काय झालं? आम्ही त्यांच्या, तुम्हाला सांगितलं कोणी त्यांच्या नादी लागायचं? पण काय जीवाचा स्वभाव आहे. खोट्याला जास्त भुलतात लोक. बघा आता ते खोटं सोनं भेटतं बाजारामध्ये, म्हणजे ते ब्लेंटेक्स काय म्हणतात त्याला, 10-5 रुपयाला इतकं चमकदार दिसतं, ते लगेच लोक त्याच्याकडे भुलतात. किंवा बैल पोळ्याला त्या शिंगाला लावतात, काय म्हणतात त्याला, ते किती चमकतं, लगेच माणसं भुलतात त्याच्याकडे. आणि नंतर जवळ गेल्यानंतर पश्चाताप होतो. म्हणून जीवनामध्ये संत नाही भेटले तरी फार नुकसान होत नाही. पण खोटा जर का, पण लोकांना गुरु करायचा लय नाद. एखादा वक्ता प्रसिद्ध झाला की लोक त्याच्या पाठीमागे लगेच धावतात, झुंडीच्या झुंडी. आणि नंतर गुरु तिकडे आणि शिष्य इकडे. माळा राहत नाही तर तुळस राहत नाही, राख झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं ज्ञानोबा तुकोबारायांनी एवढा स्पष्ट मार्ग सांगितलेला असताना मला वाटतं इकडे तिकडे जाण्याची काही गरजच नाही. फार महत्वाचं. मग पांडुरंगाची कृपा झाली माझ्यामध्ये, हा माझं अवस्थांतर या बदल तो झाला. आणि हा बदल झाल्याचा परिणाम काय झाला? अभंगाचं दुसरं काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. 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 सर्व सृष्टी सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम क्रोध लोभ निमाले ठाई. सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम क्रोध निमाले त्याचा बदल काय झाला? काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. सर्व आनंदाची सृष्टी झाली.
जिकडे पाहिजे तिकडे आजी आनंदो रे, आजी आनंदो रे, सभाया अभ्यंतरे अवघा परमानंदू रे, सभाया अभ्यंतरे अवघा परमानंदू रे, आनंदो रे, आजी आनंदो रे, आजी पाहे तिकडे आनंदची आनंद जन जन झाले जन जन झाले विठ्ठल नामा प्रमाणे जन विजन झाले जन विजन झाले हा जन विजन झाले जन विजन झाले पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई रखुमा आता जिकडे पाहिजे तिकडे सर्वाभूती पाहिजे एक वासुदेव सोनिया ठाव अहंतेचा जिकडे पाहिजे जग जग रूपाने दिसत ना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय वैष्णवाचा धर्म विष्णुमय वैष्णवाचा धर्म भेद भेद भ्रम अमंगळ भेद भेद भ्रम अमंगळ अमंगळ आता भेद राहिला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आहे तिकडे बाप माय जे जे दृष्टी देशे ते हरिरूप कशामुळे सर्व आनंदाची सृष्टी झाली आता संपूर्ण जिकडे पाहिजे तिकडे आनंदाची आनंद सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो आनंदे निर्भर आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आता संपूर्ण आनंदाची आनंद कशामुळे काम क्रोध कामही जीवनामधील गेला बघा भंडारा डोंगरावरती साधना करत असताना काही दुष्ट लोकांनी स्त्री पाठवली ज्या माणसाला परमार्थामध्ये सुखी व्हायचंय त्यांनी रोज नाथ महाराजांचं 42 चिरंजीव पद वाचायचं नित्यनेमाने जीवनामध्ये कुठला धोका नाही आज जीवन जगत असताना किंवा काही म्हणा धोका हा विषयापासून होत असतो आज जे आपण बाजारामध्ये पाहतो मार्केटमध्ये काय चाललंय अरे फार भयानक परिस्थिती या गादीवरती बोलू नये इथं नाही बोलायचं बोलायचं कुठं एवढीच तर जागा आहे की जेणेकरून सत्य बोलण्यात बाकी तर फार अवघड आज आपण पाहतो बातमी उघडली की काय बातम्या अत्याचार बलात्कार ह्या गोष्टी कशामुळे घडतात तर बऱ्याच त्याला प्रश्न स्वर्गीय सिंधुताई सपकाळने त्याला उत्तर दिलं होतं की कपड्याचा दोष आहे नाही चूक आहे कपड्याचा दोष नाही आणि मानवी विकृती जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी होत राहतील बलात्कार हा 2 वर्षाच्या मुलीवर पण झाला बलात्कार हा 10 वर्षाच्या मुलीवर पण होतो बलात्कार 70 वर्षाच्या महिलेवरती होतो म्हणजे हा कपड्याचा दोष नाही तर हा विकृती
विकृतीचा ही विकृती जोपर्यंत समाजातून नष्ट होत नाही, आज फक्त लोक ओरडतात महिला सुरक्षित नाही, कायदा करा, हे करून चालणार नाही. जोपर्यंत अंतःकरणातील ही वासना निघून जाणार नाही तोपर्यंत कायदे करून काय होणार नाही. कायद्यावाले जर घडतात, आता आमचं पुण्याच्या पाठीमागे 2-3 प्रकरण घडले, ते स्वारगेट गोष्ट किती अवघड परिस्थिती, महाराज फार अवघड आहे. नुसतं बोलून मोर्चे काढून हे काही होणार नाही. की जोपर्यंत समाजातली विकृती वासना नष्ट होणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही संरक्षण म्हणून ओरडा, ह्या गोष्टी घडत राहतील. हे काही दुष्ट लोकांनी तिथे एक स्त्री पाठवली, महाराजांचं भजन चालू आहे, रामकृष्ण हरी. ज्या भावनेनं ही महिला गेली, भजन ऐकल्यानंतर शांत झाली. मग महाराजांनी विचारलं, तू काय इकडे आली? मग तिने सर्व सांगितलं, जाई व तू माते न करी सायास, आधी विष्णुदास तैशे नव. तैशे म्हणजे कैशो, इंद्रचंद्रासारखे. विठाला बघा, नाथ महाराजांनी एक भारुड फार रागवलेलं आहे. माझा वेळ जाईल पण शॉर्टकट मध्ये मी सांगतो. या कामाने किती किती जणांची फजिती केली, सामान्याची नाही. मग थडक मारी शंकरा, डायरेक्ट शंकरा जाऊन भिडला तो. केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला. एवढा कामाचा प्रभाव आहे. उघडा नाथ भागवत सांगतो, मज कामाचे निघाय ब्रह्मा कन्येशी धरू पाहे, पराशरे केले काय भोगिली पाहे देवा दुर्गंध. अरे काही नवल नाही. आज पाहतो आपण पेपर मध्ये, स्वतः पोटच्या मुलीवरती बापांनी अत्याचार केला, घटना घडतात का नाही? अरे ब्रह्मदेवाला आवरला नाही, कन्येच्या पाठीमागे ब्रह्मदेव मज कामाचे निघाय ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. ही वासना इतकी बेकार. या कामाने सामान्याला धडक मारली, धडक मारली शंकरा. केला ब्रह्मयाचा मात्र इंद्रचंद्राशी दरारा. इंद्र त्या अहिल्याच्या पाठीमागे लागला का नाही? तो सुंदर अहिल्या पाहिली आणि मनामध्ये विकृती निर्माण झाली. एक ना एक दिवस तरी अहिलेचा उपभोग घेतल्याशिवाय मी, आणि त्या गौतम ऋषीचं रूप धारण केलं, त्या आश्रमात गेला आणि उपभोग घेतला. काय परिणाम झाला? इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनासा. किंवा धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदान, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण एडका मदन. भस्मासुर मुकला प्राणासी, त्याची गती झाली वालिसी. विश्वामित्र सारिखा ऋषी नाडीला जिनी. भस्मासूर चरित्र माहित असेल किंवा नसेल, भस्मासुराला भगवान शंकरांनी वर दिला की तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल. जो भेटेल त्याच्या डोक्यात हात ठेवू लागला. असं करता करता एक दिवस तो शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला. बघा, व्यवहारामध्ये माणसं ज्याच्यापासून मोठे होतात, ज्याचं खातात, ज्याच्या सोबत राहतात, त्यालाच एक दिवस मातीत घालतात. म्हणून जीवनामध्ये आपण संगतीत कोणाच्या, हे फार महत्वाचं असतं. दैनंदिन जीवन आपलं घडत असतं संगतीवरती, आणि अधोगती संगतीवरती होत असते. म्हणून मनुष्य कोणाच्या संगतीत आहे याच्यावरती त्याचं मोठे पण ठरवलं जातं. 2 माणसं कामावून निघाल्यानंतर रस्त्याने जात असताना एकाला सवय होती 5 वाजता बाटलीतलं पाणी प्यायची, म्हणतो बरं का ते म्हणतात परत वेगळं काय. त्याला काय जमत त्याने सांगता, एक काम कर म्हणले, जरा मी नाही जाऊ शकत, तू दुकानात जा, बाटली घेऊन ये. तो दुकानात गेला, बाटली घेऊन आली, त्याला ओतून दिली. बघा, ज्यानं पाप केलंय तोही तेवढाच गुन्हेगार, ज्याला ते पाप करण्यासाठी अनुमोदन दिलंय तोही तेवढाच गुन्हेगार. मी बोलत नाही तुम्हाला, मी प्रमाण सांगतो. आणि त्याला विचारलं, म्हणले का रे तू कधी घेत नाही? नाही म्हणजे महाराज मी फक्त आणून दिली, मी पेलो नाही, मी आणून दिली आणि ओतून दिली. तुकोबराय म्हणले आणून देणारा, ओतून देणारा आणि पेणारा तेवढाच गुन्हेगार. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारे खेच. आता तो भस्मासूर एक दिवस भगवान शंकराच्या डोक्यावरती हात ठेवायला निघाला. मग भगवान शंकर विष्णूकडे गेले, म्हणजे काय करा? मग विष्णूने आयडिया सांगितली, म्हणजे काम करतो. आता तो डायरेक्ट जर तुम्ही हात ठेवला तर तो ठेवणार नाही. मग भगवान शंकराने मोहिनीचं रूप धारण केलं. बघा, महादेव का बडा देव, सब देवन के बाबा, भिल्लन के पीछे लगी करी तो बातो. शंकरालाही कामाने सोडलं नाही.
आणि सुंदर ते मोहिनी रूप धारण केलं. मग भगवान शंकर पुढे पळायचे, तो पाठीमागे. आणि बघा महत्वाचं वाक्य बोलतो, कामान तुरा भयम न लज्जा. कामी माणसाला त्याला इज्जतीचा प्रश्न नसतो, त्याला भीती वाटत नाही, त्याला मान अपमान लाज सोडलेली असते. तो कसाही वागतो, सैरा वैरा वागतो. आणि भगवान शंकर पुढे, तो पाठीमागे धावतोय. मग भगवान शंकर थोडंसं नृत्य केलं. मग जसे भगवान शंकर नृत्य करायचा तसा तो करायचा. मग असं करता करता भगवान शंकरने डोक्यावरती हात ठेवला, ते नाही ठेवला, तो विसरून गेला. आणि तसंच होतंय, विषयामध्ये माणसं विसरत असतात, त्याला भान राहत नाही आपण काय करतोय, याचा परिणाम काय होईल. आणि त्यानं हात ठेवला, तो भस्म झाला. भस्मासुर मुकला प्राणाशी. कशामुळे मुकला तो? स्त्री रूप पाहिल्यामुळे तो भुलला. त्याची गती झाली वालीशी. वाली सारखा बलवान या त्रिभुवनात झाला नाही, आता नाही, पुढे होणार नाही. असं रामायणामध्ये नाथ महाराजांनी लिहिलंय की रावण किती बलवान आहे, पण रावणाला आपल्या बगलेमध्ये ठेवून 10 वेळा समुद्राचं स्नान करणारा वाली किती बलवान असेल. फक्त महाराज संगत चुकली. तो जर रामाच्या संगतीत आला असता युद्ध करायचा प्रश्न नसता पडला, पण लहान्या भाऊजेवरती डोळा ठेवला, पळून नेली सुग्रीवाची पत्नी. काय परिणाम झाला? रामायण उघडा कधीतरी. आपण फक्त रामायण वाचलं का? हो. काय सांगितलं बरं? सांगितलं रावण म्हणतो इकडे आले, रावण तिकडे गेले, झालं रामायण. अरे नाही, कधीतरी त्या शब्दाचा विचार आपण केला पाहिजे. कधीतरी आपण गाथा पारायण करत असताना, ज्ञानेश्वरी पारायण करता, त्या शब्दाच्या माध्यमापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, तर ती भावना आपल्याला कळेल. नाही तर नाही म्हणजे महाराज 108 पारायण केले, असे पण माणसं भरपूर आहेत. आळंदीला आमच्या 3 दिवसाला एक पारायण करायचं, 108 पारायण केले, आपण तो बोलणं बदललं नाही ना, अहंकार वाढला. परमार्थामध्ये अहंकार चालत नाही. मी करतो म्हटलं, संसारामध्ये पण अहंकार चालत नाही. कारण की अहंकार हा एक दिवस घातक असतो. काय चुकी केली वालीनं? एकच चुकी केली, लहान्या भावाची पत्नी पळवली. त्याची गती झाली वालीशी. विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जिने. पराशर ऋषी आपल्याला माहित, गंगेच्या काठावरून पलीकडच्या काठाला जायचं साधन काही नाही. ऊन पडलेलं आहे, चैत्र महिना आहे, कडक ऊन आहे, संध्याची वेळ झालेली आहे, आणि नाववाडी ती नाव बांधून घरी निघून गेलेला आहे. आणि इकडे तिकडे बघितलं कोणी नाही, पण त्या झोपडीकडे गेला आणि सांगितलं म्हणजे मला पलीकडे जायचं आहे. त्या कोळ्याने सांगितलं, त्या मुलीला पाठवलं, मुलीचा बाबा म्हणजे भूदेवांना नेऊन सोड. आणि ज्यावेळेस ते नावेत बसल्यात नंतर त्या स्त्री सौंदर्य पाहिल्यात नंतर मनामध्ये विषयाचं चिंतन झालं. त्याने सांगितलं म्हणजे मी तुमच्याशी लग्न करू इच्छितो. बघा आता तपश्चर्या तिनं सांगितलं, म्हणजे महाराज तुम्ही ब्रह्मवेत्ती, तुम्ही ब्राह्मण कुळात, मी एका कोळ्याच्या कुळामध्ये जन्माला आलेली, मी नाव चालवणारी मुलगी, माझ्या अंगाचा दुर्गंध येतोय. वर तुम्ही इच्छा करताय, आता दिवस आहे, मध्यान्हावरती सूर्य आहे, आपण नदी पात्रामध्ये आहोत, जमिनीवरती नाही, नावेमध्ये आहोत. पण म्हणले नाही, एकदा काम मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला की तो विनाशाकडे घेऊन जात असतो. म्हणले नाही, माझी इच्छा आहे, सगळ्या गोष्टी मी करतो. बघा, तपश्चर्याच्या बळावरती संकल्प सोडला, दिवसाची रात्र केली, नदीची जमीन केली, तिचा दुर्ग सुंदर तिला बनवलं, पण उपभोग घेतला, आणि त्याच्यापासून व्यासांचा जन्म. या म्हणजे दिवसाचा रात्र करता आली, सगळ्या गोष्टी करता आल्या, पण काम जिंकता नाही आला. इतका बलवान काम आहे. त्याची गती झाली विश्वामित्रा सारिका ऋषी नाडीला जेने. म्हणजे हा कामाचा प्रभाव फार भयानक पडतो. तुकाराम सांगतात की आमच्या जीवनामध्ये काम नाही, काम नाही, काम क्रोध बंदी खानी, कामाने दिले दोन्ही, इंद्रियाचे धन आम्ही झालो गोसावी. कामही नाही बघा, आणि कामात दोघांचा जन्म आहे, क्रोधाचा आणि लोभाचा. का बरं? कारण की या दोघांचा बाप जनता जननी तो हा काम आहे. बघा, काम पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो, आणि अपूर्ण राहिला तर क्रोध. आधी खून जे घडतात, मारामाऱ्या कशा घडतात, याच एकमेव कारण हेच. पण आता आमच्या जीवनात कामही नाही आणि क्रोधही नाही. मंबाजी बुवांनी काठ्याने मारलं, आणि संध्याकाळी तुकोबांचं कीर्तन सुरू झालं, मंबाजी बुवा कीर्तन नाही, कीर्तनात मन लागलं. म्हणजे मंबाजी का आले नाही?
म्हणून पुन्हा मंबाजीच्या घरी गेले. पाहिलं कोण? म्हणले मी. म्हणजे का? तुम्ही तर मला सकाळी मारलेला आहे. म्हणूनच आलो. म्हणले तुम्हाला मारायची सवय नाही म्हणून मी आलो. चंद्रशेखर महाराज सांगतात, मंबाजीला मारायची सवय नाही, मग तू खोरायला काय मार खायची सवय आहे का? पण अंतकरण जीवनामध्ये नुसतं पाहिलं जरी असतं तर मंबाजीचा कोळसा झाला असता का नाही? पण क्रोध जिंकला. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी. काम क्रोध आणि लोभ, एका वेळेस कामावरती विजय मिळवता येईल, क्रोधावरती नाही मिळवत. महाराज आज पहा व्यवहारामध्ये जे भांडणं होतात. माझा एक मित्र आहे पुण्याला राहतो, ते रोज भांडतात पती पत्नी. एक दिवशी आळंदीला आले, मला आमचे भांडणं रोज होतात. म्हणलं भांडणं का होतात? ते म्हणले मी एक शब्द बोललो की ही दोन बोलते, ही दोन बोलली की मी चार बोलतो. शब्दानं शब्द वाढतो का नाही? त्याला एक आयडिया सांगितली. मला एक औषध देतो, भांडणच होणार नाही. का औषध आहे? त्याला सांगितलं गपची पान टपरून पान घेऊन येऊन. भांडण सुरू व्हायचा अंदाज दिसला की पत्नीला पान खायला द्यायचंय. तिला सांगायचं हे औषध फार जेले, गिळून घ्यायचं नाही तर मरशी. तिने ते पान घेतलं. 10 मिनिटं झाले, 15 मिनिट झाले, भाषण होतं. एकटा माणूस बोलल्या भांडण होईल का? भांडण करण्यासाठी 2 लागतात. आता तिला बोलता येईना ना, तोंडामध्ये ते पान आटलं, भांडण संपलं. दुसरे लगेच आला, मला सगळे महाराज गुण आला, मला यालाच महाराज म्हणायचं. विठाला भांडण कशामुळे होतं? हा बोलला की ती बोलते, ती बोल. एकाने माघार घेतली. स्वामी विवेकानंदांना विचारलं, दोघांचे भांडण झाल्यानंतर माघार कोणी घ्यायची? फार सुंदर उत्तर दिलं, ज्या माणसाला जीवनामध्ये सुखी व्हायचं त्यानं माघार घ्यायची. शब्दाने शब्द वाढत असतो. आणि एखादा आपण एखाद्याचा गुन्हा केला, तो धावून आला आपल्याला मारण्यासाठी. तुकोबराने औषध सांगितलं, क्षमा शस्त्र जया नराची हाती, दृष्टतया प्रति काय करी. आपण जर क्षमा मागितली, हो झाली चुकी, 50% मनुष्य ढिला होतो तिथं. पण आज इतका अवघड आहे, बाजारात थोडासा धक्का लागला की माणसं भांडणाला लगेच तयार. क्रोध राहिला नाही. आणि लोभही नाही. छत्रपतींनी नजराना पाठवला, स्वीकारला नाही. दिवट्या छत्र घोडे हे तो राजा कसा असावा छत्रपती सारखा. रायगडला जर कधी गेलेच तर ती बैठक व्यवस्था बघा. राजा सिंहासनावरती बसल्यात नंतर संपूर्ण सेवक समाज आणि ज्याला राजकारण करायचंय त्यानं तुकोबरायांचे 21 पायकीचे अभंग वाचायचे. मंकडे राजकारण कसं असावा, प्रजा कशी असावी, जनतेची सेवा कशी करावी. आता इथं कीर्तनाला त्याला वेळ नाही यायला, पायकीचे अभंग कधी वाचवते. राज्य करायचंय त्याने गाथा वाचा, तुम्हाला शेती करायची गाथा वाचा, तुम्हाला नोकरी करायची गाथा वाचा, तुम्हाला संसार करायचा आहे गाथा वाचा, तुम्हाला उद्योग व्यापार करायचा गाथा वाचा. कुठलाही तुम्ही प्रश्न सांगा त्याचं गाथ्यामध्ये उत्तर आहे. तुम्हाला व्यवहार म्हणजे उद्योग करायचा असेल तर मुदलामध्ये पडे तोटा, पैसा खोटा उदीम. 1 लाख रुपये उद्योगाला दिले, 1.5 लाख कर्ज केलं, व्यवहार करायचा नाही, थांबायचं तिथं, धंदा करायचा नाही. 1 लाखाचे 2 लाख झाले पाहिजे तर तो व्यापार आहे. दरवर्षी खिशातून भरावं लागत असतील ते व्यापार नाही केलेला बरा का नाही. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा असा व्यवहार. तुम्हाला शेती करायची गाथा वाचा, निवड डावे तण, शेती करावी जतन. पेरणी झाल्यानंतर त्याचं निग राखण करावं लागतं. 6 महिने शेतात गेला नाही आणि पुन्हा म्हणतो शेतीत माझा नाही का बुटाने आणला पाहिजे. कष्ट करावे लागतात. तुम्हाला नोकरी करायची, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवच, कुठलाही तुम्ही प्रश्न काढा गाथ्यामध्ये त्याचं उच्चार. फक्त आपण ते पाहिलं पाहिजे. दिवट्या छत्र घोडे, ती बैठक कशी असावी. कोण्याही कोपऱ्यातून मनुष्य बोलला तरी सिंहासनापर्यंत आवाज गेला पाहिजे, अशी बैठक व्यवस्था. राजा कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी. अनेक राजे आपण कोणाला म्हणतो तो भाग वेगळा आहे. राज्य कसं असावं, राजकारभार कसा असावा, जनतेची सेवा कशी करावी हे छत्रपतींनी शिकवा. म्हणून आज 350 वर्ष झाले तरी पण आज विचार जिवंत आहे का नाही? शरीराने नाहीत पण विचाराने जिवंत आहे. आणि धर्म कसा असावा छत्रपती संभाजी महाराजांसारखं शिकावं. अरे पागल झाला होता तो औरंगजेब सौंदर्य पाहून. ते डोळे पाहिले, स्वरूप पाहिल्यानंतर पागल मला बोल, तुला काही पण मी देऊ शकतो. काय दिलं नसतो. आज 500 रुपयासाठी माणसं बदलणारे, बरोबर आहे का नाही? आमच्या संघ राहतील, तुमच्या संघ राहतील, त्याच्या संघ राहतील, तिसरीकडे जातील, बदलतात का नाही? विश्वास आहे का? 20 वर्षापूर्वी माणसं विश्वासाने वागत होती.
एक म्हणजे एक, पण आता फार अवघड झालेलं आहे. धर्म सोडला नाही म्हणून आजही 350 350 वर्ष झाले. पण आजही आता जयंती मला वाटतं 29 मार्चलाच पुण्यतिथी होती. काय जीवन असेल धर्मासाठी. आता एवढं राज्य म्हणलं, तो मला बोल तुला काय पाहिजे, मुलगी देतो, संपूर्ण राज्य कारभार तुझ्या हवाली करतो, फक्त धर्म बदल. सांगितलं तुझे आग लाव तुझ्या त्या सगळं इस्टेटला, धर्म सोडणार नाही. म्हणून धर्मासाठी जीवन जगणारी माणसं कुठे, आणि पैशासाठी जीवन जगणारी माणसं यांची कीर्ती होत असते का हो? अहो कीर्ती कोणाची होत नाही. उभारीला ध्वज ही लोकांवर ऐशी चराचरी, कीर्ती ज्यांची होत असते त्याच्या पाठीमागे त्याग, ज्याचा त्याग आहे त्यागाची पूजा होत असते, भोगाची पूजा होत नाही. म्हणून बाकीची संस्कृती बाकीच्या पाश्चात्य देशामध्ये भोगवादी संपत्ती आहे, आणि आपल्या भारतामध्ये त्यागवादी, म्हणून पूजा ही भोगाची होत नाही तर ती त्यागाची होते. त्यागाला महत्व आहे, भोगाला त्याग नाही. म्हणून शांती परते नाही सुख, एर वाऊगाचे दुःख. विठाला विठाला. म्हणून लोभ ठेवला नाही, दिवट्या छत्र घोडे हे तो बऱ्यात न पडे, आम्ही त्याने सुखी म्हणा लाथ मारली त्या नजराण्याला. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही सुखी व्हावा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, याच्यात आमचं समाधान आहे. आणि लोभ, एक आपल्या महाराष्ट्रीयन पंडित काशीला 12 वर्ष शिक्षण केलं, संपूर्ण शिक्षण पूर्ण झालं आणि महाराष्ट्रामध्ये आले. लोभ कसा असतो बघा. आणि गावात आल्यानंतर हे मिरवणूक काढली, जसं आम्ही आल्यानंतर स्वागत, हे फटाकड्या हे ते अमुक तमुक, तसं स्वागत केलं, बरं वाटलं. आणि घरी पत्नीने ताट केलं होतं ओवाळण्यासाठी, आणि ते घरी गेले, ओवाळलं, घरात पाय टाकणार की पत्नीने सांगितलं माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, तर घरात या. तर त्याला वाटलं तर ही आडानी, मी शास्त्री पंडित, कधी कधी फार अहंकार नाडतो, मी अमुक तमुक, पण शब्द बदलला की माती होत असते. विठाला मला वाटतंय हे कीर्तन अपघातातूनच मिळालेलं आहे. शब्द फार जपून वापरावे लागतात महाराज. शब्द बदलला, तुमच्या शब्दाला किती किंमत आहे, गोष्टी घडल्याच्या नंतर कळतं मी काय बोलून गेलो. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द इतके जपून मोजून वापरावे लागतात. शब्द म्हणजे आपल्या घरी भाजी कापण्यासाठी काय असतं, मला उत्तर अपेक्षित तिकून होतं पण सगळं इकूनच आलं. म्हणजे तुम्ही भाजी कापून देत असताना असा मी अंदाज लावतो, ती सुरी असते, तिला एकीकून धारा असते. शब्दरूपी सुरी दोन्ही कुंपण तिला धारा असते. तुम्ही कसाही चाला, जसा सराटाचा काटा असतो, काटे पाहिले की नाही, सराटाचाच नाही तसे माणसं रूपात काटे, कसंही टाका तो आडवं चालला तो एक बाजू उभी राहते. ती धार इतकी, कदाचित शस्त्राने झालेली जखम, समजा तुमचा हात कापला, कालांतराने ती जखम भरून येते, बरोबर आहे का नाही. शब्दाने झालेली जखम पिढ्यानं पिढ्या ताजी राहते. ती पिढ्याची पिढ्या संपल्या पण वाद संपला नाही, इतकं शब्द धारदार असतात. म्हणून शब्द फार जपून वापरावे लागतात. शब्द जपून नाही वापरल्यावर काय होतंय हे कशाला सांगायचंय. 2 कीर्तन त्याच्यामुळे बदलले. विठाला शब्द फार जपून वापरावे लागतात. त्याला वाटलं मी शास्त्री झालो, पंडित झालो, ही काय सांगणार आहे, सांग म्हणले लवकर काय, तर म्हणजे थांबा गडबड नका करू. बापाचा बाप कोण, एवढं उत्तर द्या घरात. त्याच्यात मुंग्याच आल्या डोक्याला. बापाचा बाप कोण, लगेच त्याच्यात आठवलं शास्त्र, उत्तर सापडे ना. परत काशीला गेला, उत्तर काय सापडे, सायरा वायरा बेचैन अवस्था. संपूर्ण फिरत असताना एका वेश्येच्या गल्लीमध्ये तो गेल्यानंतर बराच काळ तिथे राहिले. मग त्या वेश्येने त्याला पाहिलं होतं, म्हणजे शास्त्रीजी इकडं कसं काय, विचार म्हणजे शास्त्री इकडं कसं काय, म्हणजे तू काही बोलू नको, मी माझ्या टेन्शन मध्ये. बघा माणसाचं टेन्शन मध्ये असतील ना, घरात त्यांना आई बोललेली कळत नाही, वडील बोललेले कळत नाही, पत्नी बोललेली कळत नाही, मुलं बोललेले कळत नाही, नाही नाही रागावतात, टेन्शन असतं. पण एक सांगू तुम्हाला, किती टेन्शन आलं संवाद साधा, त्याच्यावरती औषध आहे. मन हलकं करा. कुठेतरी आपलं काय झालंय, मन कोंडलंय. आणि बघा जी गोष्ट जिथं जास्त आपण दाबण्याचा प्रयत्न करतो, स्प्रिंग आपण पाहिलेली, तिला जेवढ्या जोराने आपण दाबू तेवढ्या स्पीडने ती ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखादी गोष्ट जेवढी आपण पंपिंग करतो त्याच्या 10 पटीने त्याचा स्फोट होत असतो.
म्हणून कधीतरी आपल्या मनातल्या भावना आपल्या दाबल्या नाही पाहिजे, त्याचा स्फोट होत असतो. जसा पृथ्वीमध्ये लावारस जास्त झाला की स्फोट होत असतो, भूकंप म्हणतो, जमीन फाटते, बरोबर आहे का? तसं मनामधील ह्या भावनेचा कधी उद्रेक जर झाला तर मग तो एक औषध देतो, ना मग आत्महत्या करतो, इथपर्यंत जातो तो. म्हणून भावना कधीतरी मोकळ्या केल्या पाहिजे. बघा, एखादा माणूस टेन्शन मध्ये दिसला की त्याची संवाद साधला पाहिजे, पण नेमकं त्याच टायमाला त्याचा विवेक हा झोपलेला असतो. बघा, चांगले विचार करणारे माणसं असं म्हणतात असं तो करणार नाही, पण तो करतो का? कारण की ती परिस्थिती त्या टायमाला त्याचं मन इंद्रिय संपूर्ण बाद झालेले असतात. आणि त्यानं सांगितलं म्हणजे तू आपण म्हणजे सांगा तर नका सांगितलं म्हणजे पापाचा बाप कोण? तिच्या लक्षात आलं म्हणजे पापाचा बाप म्हणजे मी उत्तर देते, पण माझ्या घरी तुम्हाला यावं लागेल. तर तो म्हणला तू वेश्या, मी शास्त्री, मी कसा घरी येऊ? तिने सांगितलं जर माझ्यासोबत तुम्ही आले तर तुम्हाला 25,000 रुपये देते आणि प्रश्नाचं उत्तरही देते. याला बरं वाटलं, उत्तर मिळतंय. तो म्हणा लवकर चल, म्हणजे गडबड करू नका. मग घरी गेला, सांग मला उत्तर. म्हणजे सांगते, थांबा थोडं. तिने सांगितलं की या क्वाट वरती बसा. ते म्हणजे कसं, ह्या क्वाट जर नाही बसू शकत, पण म्हणले तुम्ही जर या क्वाट वरती बसले तर उत्तरही मिळेल, अजून 25,000 रुपये. किती झाले आता? पैसे मोजा तुम्ही, ते नंतर मला द्या. ठीक आहे म्हणले, लवकर सांग. म्हणजे थांबा थोडं. आला तर कमीत कमी 2 घास तरी माझ्या घरामध्ये खाऊन जा. तुला तुझ्या घरचं अन्न मी कसं खाऊ? नाही म्हणले मी शिदा देते, तुम्ही बनवा तुम्ही खा. माझ्या घरी तुम्ही अन्न ग्रहण करा आणि परत उत्तर पण मिळेल आणि अजून 25,000. किती झाले आता? आकडे लय पाठ आहेत तुमच्या. कालचा अभंग कोणता होता? ते ना काही विचारू महाराज. सांगितलं म्हणजे सांग उत्तर. म्हणजे सांगते, आता तुम्ही आलाच तर माझ्या हातचा एक घास खा. तुला कसं शक्य? म्हणजे जर माझ्या हातचा जर तुम्ही घास खाल्ला त्याचं उत्तर पण मिळेल आणि अजून 25,000. आता किती पैसे किती झाले? बाकीचं नका लक्षात ठेवू, पैसे किती झाले? तिनं तो घास घेतला, तोंडाजवळ नेला आणि एक कानफटी त्याच्या मारली. कशी मारली? लेट मारली, म्हणजे ते बोट उमटले नाही ना, कानफटीत मारली की याच्यात मुंग्याच आल्या. म्हणजे का मारलं? म्हणजे मूर्खा, शास्त्री झाला तू, तुला पापाचा बाप पण उत्तर कळालं नाही. पापाचा बाप आहे लोभ. 25,000 रुपयाच्या लोभासाठी तू माझ्या घरी आला, 25,000च्या लोभासाठी तू माझ्या क्वाटवरती बसला, 25,000च्या लोभासाठी तू माझ्या घरचं अन्न खाल्लं आणि 25,000च्या लोभापायी तू माझ्या हातचं खायला निघाला. हे त्याचं उत्तर आहे. पापाचा बाप कोण आहे? पण आमच्या जीवनामध्ये लोभही नाही, लोभ कशाचाच राहिला नाही. संपूर्ण राज्य काय कमी होतं? अहो मला सांगा, इथं आम्हाला नुसता नगरसेवक बोलला आम्ही पार पळतोय. काही करू शकले असते ना. तुकोबा जर म्हणले असते मला एवढी जहागिरी पाहिजे, छत्रपतींनी एका मिनिटात दिली असते. राज्य जरी मागितलं असतं तरी राज्य दिलं असतं. त्याग, किती त्याग, साधू कीर्ती कोणाची होत नाही. लोभ म्हणून काम, क्रोध, लोभ निमाली ठाईची. निमाले म्हणजे आता कायमस्वरूपी गेले. त्याचा परिणाम काय झाला? सर्व आनंदाची सृष्टी झाली आणि आता जीवनामध्ये संपूर्ण आनंद आणि आनंदाच्या याच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला आता कुठलाच आठवही नाही. आठवण ठावा गेले भावा भाव, आठवण ठावा गेले भावा भाव. बोला आठवण
झाला स्वयमेव पांडुरंग, जाणीव नेणीव भगवंती नाही. हरेशी न पाहे नाही हरी मोक्ष सदा. म्हणजे आता जाणीवही नाही आणि परमार्थात हे झालं पाहिजे, विसरलं पाहिजे परमार्थामध्ये, तर आपला परमार्थ यशस्वी. आपल्याला जर आठवण होत असेल, बघा संन्यासी कोणाला म्हणायचं? ज्याला भाजीतलं मीठ कळतं त्याला संन्यासी म्हणायचं नाही. ज्याला खरंच आळणी कळतं त्याला संन्यासी. मी आईशी आठवण विसरले जयाच्या अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरत, त्याला संन्यासी. आता इथं तर फार अवघड परिस्थिती. म्हणून परमार्थामध्ये विसरलं पाहिजे. काय विसरलं पाहिजे? मीपणा विसरला पाहिजे. माझेपण नातीले ते माझे तुझे, कोण ओझे वागवी. आता नेमकं उलट परमार्थात माणसं हे घेऊन जातात, गेले मानामान सुख दुःखाचे खंडन. जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर दोन गोष्टी माणसाला करता आल्या पाहिजे, एक मान आणि अपमान. पण नेमकं आपलं उलट, सर्वांनी महाराजांचं नाव घेतले, माझं नाव घेतलंच नाही. अरे काही परमार्थ उपयोगाचा नाही. नाव घेऊ मी म्हणतो, आपण समाजाला दिसण्यापेक्षा आपण संताला दिसलो पाहिजे, आपण देवाला दिसलो पाहिजे. पण आज उलट आहे, मला समाजाने चांगलं, याच्यासाठी सगळी धडपड आहे. देवाला दिसू नाही तर नाही दिसू, हे जे चाललंय हे जगासाठी चाललंय का नाही? जगाला दिसू नाही तर नाही दिसू, तो का म्हणे हास्यजन. आणि जगाचा काय विचार घेऊन म्हटलं तुम्ही कसंही वागा, जग तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. मी अनेक वेळा बोलतो, एका गावामध्ये म्हणजे हे हिवडी गावामधले एक पिता पुत्र वाटूरला निघाले, बाजारला निघाल्यानंतर पुढे पिंपळगाव लागलो. असे शहाणे माणसं राम राम घातला. म्हणजे राम राम का हो? कुठे निघाले? म्हणजे जायचं वाटूरला. म्हणजे काय तुम्ही दोघं हे गाढव पायी पायी चालले तुम्ही? लहान मुलगा आहे त्याला बसवलं पाहिजे. त्या वडिलांनी त्या मुलाला गाढवावरती बसवलं. काय चुकी केली का हो? हा मला वाटतं शाळेमध्ये धडापत तुम्ही गोष्ट ऐकलेली असेल तरी सांगतो. जगाचं ऐकल्यावर काय होतंय? त्या मुलाला गाढवावरती बसवलं, पुढे गेले. म्हणजे धानुऱ्यामध्ये यांच्यासारखे शहाणे भेटले, म्हणजे राम राम. कुठे निघाले? म्हणजे वाटूरला. काय म्हणले, तू लहान मुलगा, ते बाप म्हातारा झाला, ते पाय पाय चालला, तू गाढवा बसला. आता ते पोरग खाली उतरलं, त्या वडिलांना बसवलं. काय चुकी केली का? विरेगावामध्ये यांच्यासारखे भेटले, म्हणजे राम राम. कुठं निघाले? म्हणजे वाटूरला. म्हणजे केस पिकायला आले, मरायचं वय झालंय, पोरग उन्हाचं पाय पाय चाललं, तुम्ही गाढवावर बसला. वाटतंय का काय? आता त्यांनी काय केलं, त्या मुलाला पण वरती बसवलं. पुढे गेल्याच्या नंतर कोणतं गाव लागते? चितळी पुतळी. चितळी पुतळी घेण्यात आपलं यादलापूर पाठी घ्या, काय करायचं? राम राम. कुठे निघाले? म्हणजे वाटूर फाट्याला. काय शोभतंय? म्हणले अहो त्या प्राण्याला बोलता येत नाही म्हणून काही करायचं का? तुम्ही 70 किलोचे 40 किलो ते मरण ना. त्यांनी काय केलं, ते दोघंही खाली उतरले, एक लाकूड आणलं, त्या लाकडाला त्या गाढवाचे 4 पाय बांधले, नदीमध्ये टाकून दिले. कशामुळे फजिती झाली? लोकांचं ऐकलं. तुकोबारांचा अभंग काढा 10 चरणाचा, ओक जैसा लोक धरिता धरवेना, आणि पतित पावना देवराया, भेटीशी नव जाता मनती हा निष्ठूर, येता जाता घर बुडवी. आपला पाहुणा समजा राहिला जालन्याला, आपण गेलो काही कामानिमित्तानं, चला आलो तर पाहुण्याला भेटून येऊ. लगेच काय म्हणतात, आमच्या दाराला साल ठेवली नाही पाहुण्याने. झालं का? समजा वर्ष 6 महिने नाही गेले, अहो त्याला का माणूस आहे का? पैसा आला, नाती सोडली. बघा लोक असे बोलतात. लोक तेच, भाषा बदलली का नाही? जास्त बोलला म्हणतात बडबड करतो, नाही बोलला गर्विष्ठ आहे. तुम्ही कसंही वागा, लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार. सप्त्याला गेला कीर्तनाला, आता तर लयच माळकरी झाला, नाही झाला तर म्हणते खात पिता पाहतात लोक. लोक तेच आहेत, दृष्टी बदलली. तू कोणा सांगतात, तुम्ही फक्त त्याचं ऐका, ऐकावे करावे. का म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन. ज्याला सुखी व्हायचंय त्यानं 2 गोष्टी पाळल्या पाहिजे. एक, डोळ्याने आंधळ व्हायचं, कानाने बहिरं व्हायचं. तुम्ही तुमच्या यशापर्यंत 100% पोहोचले. ह्या जर गोष्टी, आता सध्या एक रोग समाजाला झालाय, लोक काय म्हणतील. एखाद्याला म्हणलं तू हे व्यवसाय कर, लोक नाव ठेवते. अमुक कर, लोक नाव ठेवते. पण भूक लागल्यात नंतर भाकर आपली आपल्यालाच तयार करावं लागणार. लोक आणून देणार का? देतील? तुम्ही बघा ना, आता आज आपण पाहतो हे व्हॉट्सअप फेसबुक, लोक महाराज माझे 5 लाख फॉलोअर झाले, पण जेव्हा 10,000चं काम पडतं तेव्हा कोणी देत नाही त्याला. काय अरे फुकटे काय कामाचे नाही, फक्त बोलतात. व्हॉट्सअपला म्हणते माझा 1,500 लोकांचा ग्रुप आहे, पैशाचं काम पडू द्या, एकही फोन उचलत नाही. आपण सर्वांना अनुभवी. आणि तुम्ही बघा, ज्या वेळेस आपल्या खिशाला भोक पडतात
त्यावेळेस सर्वात आधी नाती गळून पडतात आणि चिल्लर नंतर गळून पडते. अनुभव आहे का नाही सर्वांना? म्हणून जगाचं काय, जोपर्यंत आपल्याकडे माल आहे, जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणते दादा. धंदा संपला की दादा नाही, दादी नाही. शेपूटपर्यंत जो वरी चढ लगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। दिल का साथी नहीं कोई रे, दिल का साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए, सब कोई सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले, सब पैसे सब पैसे कबीर महाराज सांगतात, पैसा तेरो तीन नाम, परशा परसू परसराम. नाव एकच आहे, भाषा कशामुळे बदलली? पैशामुळे. म्हणून जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे, जोपर्यंत धन आहे, तोपर्यंतच तुम्हाला जगामध्ये किंमत आहे. नाथमाराची भाषा बघा, तुमच्या धनाची झाली या तुटी, आता नावडती तुमच्या गोष्टी, स्त्री वसवसोनी लागे पाठी. अरे बाप, बघा 1 तारखेला जर पगार होता असेल तर पत्नी इतकी गोड बोलते, विचारू नका. आपल्या सर्वांना अनुभव आहे. किंवा आपला कापूस मोंढ्याला गेल्यानंतर संध्याकाळी किती गोड बोलतात, बरोबर आहे का नाही? एकदा पैसा संपला रे बायको धावतेच. किंवा त्याच्यापेक्षा अजून दृष्टांत दिला, धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करे जैशी, कुटका दे खोनी जैशी, हलवी पुच्छाती. पुत्र मालकाच्या पाठीमागे गोंडा घोलतो. कशामुळे? हातामध्ये भाकर दिसते, त्याने भाकर नाही टाकू दे, जवळ येत नाही. आपल्या वाटतं मांजर घर राखते, दूध प्यायला भेटते म्हणून घर राखते. आपल्या वाटतं आपल्या खूप प्रेम करतात, अन्नावरती प्रेम करतात घरातले लोक. कुठपर्यंत? अन्न जोपर्यंत अन्न आणत नाही तोपर्यंत. एकदा अन्न आणायचं बंद झाला की मग अन्न नाही ना ना उडाला. परमार्थामध्ये आठवणही राहायला पाहिजे, नाठवही नाही राहायला पाहिजे. कोणी नाव निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. या अवस्थेला गेला की सर्व आनंदाची सृष्टी झाली. माझ्या ठिकाणी आठवही नाही राहिला, नाठवही नाही राहिला, झाला स्वयमेव पांडुरंग. पण हे संपूर्ण घडण्यासाठी तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य खरं भाग्य. संसारामध्ये पैसा कमवलं हे भाग्य नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र धारा, धन कमवलं म्हणजे भाग्य नाही. पुत्र हे भाग्य नाही, पत्नी मिळणं हे भाग्य नाही. भाग्य कशाला म्हणायचं? निकटवा सबरा संतापाई. जर असं जर घडलं तर हे खरं भाग्य. हे भाग्य घडण्यासाठी मानवी जन्म यावं लागेल. संसारी जन्मी याची लागे, संसारी जन्मी याची लागे, संसारी जन्मी याची लागे रे ना याची
लागे संसारी गरे गरे सा नवदा 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 संसारी जन्मीच याची लागे संसारी जन्मीच याची लागे निमारी निकले असे कल्पन गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ निमारी ठाईचे सर्वानंदाचे सृष्टी झाली आठवण आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाली ठाईचे सर्वानंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे संसारे जन्मी जे याच आता आपण भाग्य कशालाही म्हणतो विहिरीला पाणी लागलं भाग्य महाराजाच्या कृपेनं घर झालं भाग्य अरे कोणाच्या कृपेनं काही होत नसतं जमिनीत पाणी आहे तेव्हा ते लागलं महाराजाच्या आशीर्वादाने जर तुझं घर झालं असतं तर महाराज कशाला फिरले असते लोक मला म्हणतात महाराज आमच्या घराला तुमची पाय लाव म्हणलं बाबा नको लावू रे बाबा आमचे पाय रोज 12 गाव फिरते आमचेच पाय जाग्यावर नाही तर तुझं कुठं काय पण श्रद्धा असते आणि कधी माणसाला ही श्रद्धा तारत असते खरं भाग्य ते नाही खरं भाग्य काय जर असेल तर आपण मानवी देहाला प्राप्त झालो खरं हेच भाग्य भरत खंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती भारत देशामध्ये आपण जन्माला आलो पहिलं भाग्य आहे पहिली गोष्ट आपण मानवी देहाला आलो हेच फार मोठं अलौकिक भाग्य आहे फार अनेक किती जन्म झाला फेर अनेक प्रमाण आहेत पण आपण मानवी देहाला जन्माला आलो हेच मोठं भाग्य आहे याच्यापेक्षा भाग्य दुसरं मला सांगा आज परमार्थ मानवी देहामध्ये करता येतो इतर देहामध्ये करता येतो का नाही इंद्रिय आहेत बघा बाकीच्या देहामध्ये डोळे आहेत कान सगळं आहे पण ज्ञान आहे का म्हणून अनेक हे ज्ञान राम मंदिरासमोर कीर्तनाला जावा हे फक्त माणसालाच कळतं का बैलाला कळतंय का असं कधी झालं का ओडी गावामध्ये सगळ्या डुकरांनी सप्ताह भरवला आपला झाल्यानंतर त्यांना ज्ञान नाही इंद्रिय आहेत पण ज्ञान नाही हे फक्त मानवालाच आहे तरीही माणसं जनावरापेक्षा वेगळे वागतात याच्यापेक्षा अजून काय दुर्भाग्य पाहिजे वागतात का नाही बघा पोट भरल्यानंतर जनावराला कळतं आता खायचं माणसं किती खातात सत्य तपास असल्यामुळं कांदे लिंब पिळू पिळू आणते आणि पोट दुखलं की दवाखान्यात जातात जनावरांचे दवाखाने जास्त आहेत का माणसांचे का बरं माणसाला तर कळतंय ना काय खावा याची अक्कल नाही म्हणून दवाखान्यात जास्त नाही नाही त्यांनी लय आग्रह केला अर्घ्या पोट तुझं आहे ना जरी त्यांनी आग्रह केला तरी म्हणून हे ज्ञान फक्त मानवी देहामध्येच कळतं सप्ताह करावा कीर्तनाला जावा देणगी द्यावा काल्याच्या कीर्तनाला जावा महाराजाला हार घालावा हे फक्त माणसालाच कळतं ना जनावराला कळतं का म्हणून हे खरं भाग्य
मानवी जन्माला आलो हेच खरं भाग्य. आता आपण भाग्य भौतिक परिस्थितीला मानतो. धन प्राप्त झालं भाग्य, अजिबात नाही. संसारामध्ये पत्नी बघा, आणि 4 गोष्टी भाग्याने मनुष्याला मिळत असतात. 1 नंबरची पहिली पत्नी, 2 नंबरचा मुलगा, 3 नंबरची संपत्ती, 4 नंबरची आई वडील. हे भाग्यानेच भेटत असतात. जर पत्नी भाग्यवान भेटली तर संसार कडीला जातो, नाहीतर कर्कश संगती, दुःख उदंड फजिती. बघा, आता एका पत्नीला नवरा रोज मारायचा म्हणून ती कंटाळली, त्याला सोडून दिला आणि दुसरा केला. ज्ञानोबरांची भाषा आहे. आता हा सकाळी मारायचा एकदा, उठलं की मारायचा. तिला वाटतं आता याच्या तडागुट ती दुसरं लग्न केलं, आता तो 2 टाइम मारू लागला. सकाळी उठलं की एकदा आणि संध्याकाळी एकदा.